ज्या वेळेला असं ललितला स्क्रीनवर बघितल्यावर असं वाटतं की येस ही इज द मॅन, म्हणजे त्या पद्धतीचं. माचो मॅन. पण ह्या सगळ्यात मला तो प्रायोगिक रंगभूमीपासून इथपर्यंतचा त्याचा प्रवास आहे, कल्याण मिती 4 पासून आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टी करत तो आलाय. ललित, हे सगळं या टप्प्यावर मागे वळून पाहताना त्यातले सुपर डुपर एलिमेंट्स तुझ्यात असणारा, तू स्वतःला ग्रूम करणं, कल्टिवेट करणं, इव्हॉल्व्ह होत राहणं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तू बोलावास आणि त्यातलं आत्ताचा हा टप्पा आणि मैलाचा दगड नेमका काय आयुष्य? मला वाटतं वयाच्या एका विशिष्ट वयोगटात असताना आपण ना, तेव्हा आपल्यावर जे संस्कार होतात ना, ते नंतर पुढे आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात. आणि त्यावेळेस लकीली मी मितीचार कल्याण या संस्थेत गेलो, लाखे सरांना भेटलो आणि त्याच्यामुळे जी एक फक्त कॉलेजमध्ये असताना नाहीतर फक्त एक उन्माद असतो, एक फक्त ऊर्जा असते आपल्यामध्ये, तर ते न राहता त्याला एक दिशा मिळाली, Channelize झाली. त्याला चॅनलाइज झालं. त्या सगळ्या ऊर्जेला एक काहीतरी एक आकार मिळाला आम्हाला. आमच्यासाठी एक जग ओपन झालं एक पूर्ण, की अशा पद्धतीचे लेखक आहेत, बाहेरचे लेखक आहेत, ही पुस्तकं आहेत. प्रत्येक नाटकाकडे तुम्ही असं बघू शकता, कामाकडे असं बघू शकतात. एक शिस्त लागली, कामाची शिस्त लागली. तर मला वाटतं की तीच शिस्त घेऊन, ती शिदोरी घेऊन मी निघालोय आता या वाटेवर. आणि प्रत्येक काम करत असताना, माझं कुठलंही काम करत असताना मी ती शिदोरी उघडून त्यात जे काही आहे तेच वापरतोय आणि त्याचा मला फायदा होतोय. आणि त्याचबरोबर जे जे नवीन कलाकार माझ्याबरोबर येत आहेत, निर्मितीताईंसारखे असतील किंवा जे दिग्दर्शक आहेत, मग परेश मोकाशी आहेत, समीर विद्वंस आहेत, आदित्य सरपोतदार आहेत, मोहित टाकळकर आहेत, सगळेच जण, हेमंत ढोमे, हे सगळ्यांनी त्यांचं त्या शिदोरीमध्ये काहीतरी टाकत गेलेत. आणि मला वाटतं की ती शिस्त जर तुमच्याकडे असेल त्या वयोगटात मिळालेली, तर ते शिस्तीने तुम्ही काय नेमकं वेचायचं, काय तुमच्या बरोबर ठेवायचं, हे त्या सरांकडून शिकायला मिळालंय. तर तो माझा नेहमी प्रयत्न असतो की माझ्या कामातनं मला मजा आली पाहिजे. मला मजा आली तर समोरच्याला मजा येणार. Absolutely. त्याच्यामुळे माझं इंटेन्शन काय आहे ह्या इंडस्ट्रीत येण्यामागे, इथपासूनचा तो मला वाटतं की हा मुख्य प्रश्न आहे. की मला एक सरांचं वाक्य होतं, ते आम्हाला त्रास व्हायचा, मला ते नाटक करत असताना, की आम्ही रोज तालमी करायचो, म्हणजे अक्षरशः शनिवार रविवारी आम्हाला सुट्टी नसायची. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला लग्न, बारसे, वाढदिवस साजरे करायचे असतील तर संस्थेत येऊ नका. प्रेमाने सांगितलं होतं आम्हाला. तर ते करत असताना, जर आम्ही नाटक करत असताना असं कुठेतरी लक्ष भरकटलं किंवा काय ना, तर ते आम्हाला सतत म्हणायचे, एक वाक्य म्हणायचे, ते हे नाटक ना तुमच्या जगण्या मारण्याचा प्रश्न नाही वाटत आहे. तर ते वाक्य आहे ना, ते मला खातं अजूनही, की मला माझ्या जगण्या मरण्याचा प्रश्न वाटतोय का, मी जे काम करतोय ते.